मन शुद्ध आपा मन जर चांगलं असेल तर महाराज आपण कपड्यावर नका जाऊ, वेशावर नका जाऊ. अहो वनेपी दोषा भवंती रागिना, मी तुम्हाला अंदाजी बोलत नाही. वनेपी दोषा भवंती रागिना गृहेपी पंच इंद्रिय निग्रस्त पहा कुतुसते कर्मणी हा प्रवर्तते कारण निवृत्त रागस्य गृहम तपोवनम. वनात गेला आणि वनी त्याचं चिंतन करायला लागला आणि घरात राहिला आणि पंच इंद्रियाचं तप करायला लागला. कोण चांगला? घरात. आता राग रागत नाही पहा. कोण चांगला? घरात राहणारा चांगला का वनात गेलेला चांगला? पंत बोला ना. म्हणजे घरात राहणारा चांगला किंवा वनात गेलेला चांगला हे अजिबात महत्वाचं नाही. त्याची वृत्ती काय आहे आता हे अत्यंत महत्वाचं आहे. जर तुम्हाला देवत्वाची सिद्धी करायची मग 7वा म्हणजे राम आणि 8वा म्हणजे कोण? कृष्ण. यांचं काय करा तुम्ही? स्मरण करा. म्हणजे नामस्मरण केलं पाहिजे. मग माऊलीला पुन्हा प्रश्न करायचा आपल्याला, म्हणजे कीर्तन समजून घ्यायचं. माऊली आम्हाला असा प्रश्न आहे की तुम्ही नामस्मरण करा असं म्हटले, खात्रीनं आम्हाला 100% आम्ही मानणार. पण याच्या अगोदर कोणी म्हणलं का ते सांगा. एक म्हणजे प्रमाण सांगा. म्हणलेच नंतर त्यांना अनुभव काय आला म्हणजे अनुभव सांगा. बरं कसं करायचं म्हणजे विधी सांगा. किती करायचं अवधी सांगा. आणि हे केल्यावर काय भेटणार आहे म्हणजे फल सांगा. विठाला किती गोष्टी झाल्या, आता 5 गोष्टी पुन्हा ध्यानात ठेवायच्या. पहिलं प्रमाण सांगा, 1 अनुभव सांगा, 2 विधी सांगा, 3 अवधी सांगा, 4 आणि फल सांगा, 5 ध्यानात घ्यायचं कीर्तन. पहिला महत्वाचा मुद्दा काय आहे? प्रमाण सांगा. आता विष्णुपंत, कारण कोणती गोष्ट जर आपल्याला सिद्ध करायची असेल तर याच्याकरता प्रमाणाची आवश्यकता लागते. प्रमाणा वाचून गोष्ट सिद्ध होत नाही. आता मी विष्णुपंताला प्रश्न केला, लग्न तुमचं लग्न झालेलं आहे का? हा नाही ते मग पुन्हा आमचं म्हणजे गैर ठिकाणी असा शब्द पडायचा. आता लग्न झालं का केलं? मला पोरं तुम्ही थोडं सारखं विक्षेप नाही करायचं मग. हा कीर्तनामध्ये बोल पोचाला. तुम्ही लग्न केलं का केलं? नाही नाही केलं म्हणले ना तुम्ही, मग बोला ना आता पुढचं. लग्न केलं ना तुम्ही, कोणाला पाहून केलं? काही पाहून तर केलं असेल ना, का नवीनच आहे काही आहे? लोकांना पाहिलं असेल ना तुम्ही, अजूनच आहे. तुम्ही लग्न केले कोणाला पाहून केलं? शेजाऱ्याला पाहून केलं का तुमच्या बापाला पाहून केलं? इकडे पाहा ना. हा लग्न जे केलं म्हणजे मला याच्यातून काय सिद्ध करायचं माहिती का? तुम्ही जे लग्न केलं तुमच्या म्हणजे बापाच्या आज्ञेलाच ना. म्हणजे तुम्ही लग्न केलं असतं का? अहो तुम्ही हेच उत्तर द्यायचं, माझ्या बापानं केलं म्हणून मला करायची पाळी आली. तुमच्या बापानं जर लग्न केलं नसतं, लग्न केलं असतं तुम्ही? हा नाही, तुमच्या बापानं जर लग्न केलं नसतं झाले असते की तुम्ही? इकडं म्हणजे तुमचा बाप हाच तुमच्या लग्नाला प्रमाण, बाकी काही नाही. हे ध्यानात घ्या. म्हणजे मूळ सिद्धांताकडे या. म्हणजे आमच्या लग्नाला आमच्या बापान लग्न केलं म्हणून आम्हाला करायची पाळी आली. नाही तर विष्णुपंत डायरेक्ट ब्रह्मचर्य राहिले असते, कुठेतरी संन्यास घेतला असता. आहे की नाही? का असं लागले? बरोबर आहे महाराज. याचं कारणच असं आहे, आमच्या लग्नाला आमचा बाप हा स्वतः प्रमाण आहे. मग प्रमाण पाहिजे ना. तसं आम्हाला नामस्मरण आम्ही करू. तुम्ही सांगितलं ना माऊली 100% करू. पण हे नामस्मरण तुमच्या अगोदर आणि आमच्या अगोदर कोणी केलं होतं का ते सांगा ना. म्हणजे नामस्मरण करा म्हणून करा नाही, याच्या अगोदर कोणी केलं होतं का? मग माऊलीने सांगितलं प्रश्न उत्तम आहे, केलं होतं. मग माऊलीने सांगितलं आमचा हरिपाठ वाचला का? मग लोकांनी सांगितलं वाचला पण अर्थ कळला नाही. मग माऊलीने सांगितलं असं गडबडीनं हरिपाठ म्हणू नका, अर्थ पाहून हरिपाठ म्हणत जात जा. लक्षात आलं का? मग काय कुठं सांगितलं माऊलीने? माऊलीने सांगितलं अरे या वारकरी संप्रदायाचा प्रवर्तक भगवान शंकर आणि स्वतः या मला असं वाटतं एवढ्या शंकराने जीवाभावाचा त्यांचा मंत्र जर कोणता होता, राम आणि कृष्ण होता. असं मी म्हणत नाही, माऊलीने सांगितलं. राम कृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, राम जो. किंवा माऊलीने सांगितलं पुन्हा कुठं सांगितलं? हरी हरी हा मंत्र शिवाचा आहे की नाही? म्हणती जेवाच्या दया मोक्ष, म्हणती जेवाच्या
सांगितलं प्रमाण हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती, म्हणजे हरी हा मंत्र शिवाचा आहे महाराज. डायरेक्ट माऊलीने सांगितलं हा मंत्र कोणाचा नाही. पहिला अत्यंत आवडीचा जीवाभावाचा मंत्र कोणाचा आहे? शिवाचा आहे. किंवा भजन करी महादेव, रामपूजी सदाशिव. अरे अत्यंत आवडीचा. आता याच्यापेक्षा आयरे गैरे मधले स्वराच. आणि आपण काय आपल्या वारकरी संप्रदाय असा आहे, वडील जे करीती, थोडं थोडं कीर्तन समजून देऊ ऐकणार लोक आहे म्हणून, वडील जे करीती त्या नाम धर्म ठेवीती, है की नाही? यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेव करोजना सयत प्रमाण कृते लोकस्त धनुवर्तते. मग आता भगवान शंकराने जर नामस्मरण केलं तर आमच्यासारख्याला काय अडचण आहे? आमचे गुरुजी जर काकडा म्हणत होते तर 2-3 टिपणं पाठ करून कीर्तन करायला काकडा म्हणाल काय अडचण आहे? तुमच्या ध्यानात आलं तर पहा. लक्षात आलं का? गुरुजी आमचे रंगनाथ महाराज पुरबणकर गुरुजी महाराज काकडा म्हणायचे. कट्टर वेदांत केसरी नाही. तुम्हाला यूट्यूबला कीर्तन चालू आहे आणि इथं खरं बोललं पाहिजे. जगातले जेवढे प्रकांड पंडित होते 50, 60, 70 वर्ष ज्यांनी ज्यांनी वेदांताचं केवळ चिंतन केलं, गुरुजीच्या पाठाला येऊन बसावं लागायचं त्यांना. ध्यानात घ्या, असे आपले गुरुजी. आणि ते गुरुजी मराठवाड्याची शान. त्यांचा जन्म अवतार आपल्या मराठवाड्यात झाला महाराज. म्हणजे माऊलीचा अवतार बी आपेगाव मराठवाडा आहे. शांतीप्रभू एकनाथ महाराज मराठवाडा आहे. लक्षात आलं? गुरुजी सारखे महात्मे मराठवाड्यात आहेत. अहो एवढे मोठमोठे महात्मे मराठवाड्याचे देणे इतकं सोपं काम नाही. ही पवित्र भूमी आहे. कारण या पवित्र भूमीमध्ये या मातीमध्ये कोण निर्माण होतं? असे महात्मे निर्माण होते. म्हणून सोयाबीन नका का पिकाला, पण महात्मा पिकला पाहिजे. लक्षात आलं का? म्हणजे कमी जास्त होईल सोयाबीन, कधी तुम्हाला 10 होईल, यायला आवडीचं 20 येईल, पण महात्मा पिकला पाहिजे. एक जरी पिकला तरी सुद्धा तो जगाला मला असं वाटतं उद्धार करण्यास सामर्थ्य त्यांच्यात आहे. म्हणून बोला आता पंत, मला तुम्हाला प्रश्न करायचा, म्हणजे जर शिवाने जर नामस्मरण केलं आम्हाला म्हणाला काय अडचण आहे? मग तेच आहे. म्हटले माऊली आता जर एवढे शंकर नामस्मरण करत असतील, चला म्हणजे आपलं काय चाललं होतं मूळ मुद्दा काय होता आपला? म्हणजे नामस्मरण शिवाने केलं आम्हाला अडचण नाही. म्हटले महाराज आम्हाला प्रमाण लक्षात आलं, अजिबात अडचण नाही. आता आम्हाला अनुभव सांगा की हे नामस्मरण केल्याच्या नंतर कोणाला कसा अनुभव आला? मग नाथ महाराज समोर आले आणि सांगितलं काळजी करू नका. त्यांनी एकाचं नाव नाही सांगितलं महाराज, त्यांनी डायरेक्ट यादीच देऊन टाकली. साधू संत गेले आनंदी राही. थांबा ना, आहे की नाही? त्यांनी यादीच देऊन टाकली. कोणती यादी दिली? अहो शुक, याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी हरीचं भजन करून काय हरिसी जाणे हरी जाणे हो हरिसी जाणे हरी जाणे हरिसी जाणे हरी जाणे हरिसी जाणे हरी जाणे कपिल मुनी दत्त कपिल मुनी हरिसी जाणे हरी जाणे हरिसी जाणे हरी जाणे सुख यात्रा दत्त कपिल मुनी हरिसी जाणे हरी जाणे हरिसी जाणे हरी जाणे शुक, याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी हरीचं भजन करून काय झाले? हरी झाले. म्हटले महाराज आम्हाला प्रमाण कळलं, आम्हाला अनुभवही आता लक्षात आला. आता आम्ही नामस्मरण करणार. इथून गेलो की सिद्धेश्वर भगवंताच्या मला असं वाटतं आता या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये वर्षभर आता आम्ही भजन करणार. कारण आम्हाला प्रमाण कळलं, आम्हाला अनुभव कळला. आता फक्त आम्हाला तिसरा मुद्दा सांगा. काय सांगा? हे कसं करायचं ते सांगा ना. कारण विधी कळला पाहिजे. बऱ्याच वेळेला आता अभिषेक करायचा आपल्याला कळतो काही, है की नाही? तुम्ही आंघोळी करून अभिषेक करता तुमच्या भागात का आंघोळ न करतानाच? हा पंत आंघोळ करून बर चांगली प्रथा राव तुमच्याकडे. म्हणजे स्नान करूनच अभिषेक करावा लागतो, बरोबर आहे का? म्हणजे अभिषेक देवाची पूजा आपलं स्नान झाल्याशिवाय देवाची पूजा मान्य होत नाही. मग आता देवपूजा करता स्नान करावं लागतं वरपा. पण नामस्मरण करण्याकरता काय असा विधी आहे का? विधी, विश्वास, हट्ट. लक्षात आलं का? समाधी जर घ्यायची असेल तर ह्या गोष्टी लागतात महाराज.
विधी लागते, विश्वास लागतो, हट्ट लागतो, सामुग्री लागते, तो विद्वान लागतो, तो समर्थ लागतो, तो स्वतंत्र लागतो. ह्या सर्व गोष्टी काही गोष्टीमध्ये इतका विस्तार मला करत नाही चिंतनाचा. पण मला याच्यातून एवढा मुद्दा सांगायचा की ज्या वेळेला आपल्याला म्हणजे कोणता नामस्मरण नावाचा हा कर्म करायचा आम्हाला, मग विधी सांगा ना. कारण याच्यात गुरुजीच्या भाषेत अनेक सोपं सांगू का, कृतीचा परमार्थ करायचा का वृत्तीचा करायचा, आता बोला. हा, फल कोणता देतो, कृतीचा देतो का वृत्तीचा देतो? पंत वृत्तीच देतो. आलं का? म्हणजे वृत्तीचा परमार्थ म्हणजे काय माहिती का, म्हणजे परमार्थात आपली वृत्ती. आता काय आहे, बरं आता इथं माहीत आहे 90% आणि 10% पुरुष त्याच्या मानानं, बरं का, पुरुष पुष्कळ आहेत पण यायच्या मानानं कुठे बी आता 10% कुठे बी पहा. मग आता मग मला सांगा, एवढे जर महिला आहे मग यायचे गेले कुठं? हा, जर महिला ह्याच गावातले ना आणि पुरुष ह्याच गावचे, मग अर्धे तर आमची काही हातवंची मंडळी बापराव महाराज आता. मग मला सांगा काय, आता रामकृष्ण बाबा आता आलेले, त्याचे संग 7-8 आले, यायचे गेले कुठं? मग हे घरी आहेत, पण का घरी याचं तुम्ही संशोधन केलं का? कारण यांनी सांगितलं मला जायचं कीर्तनाला, घर सांभाळा. आता त्याला यायचं होतं कीर्तनाला, पण ते थांबले घरी, पण त्याचं सारं लक्ष इकडे आणि ह्या इथे. पण आता झोपले काय कोणा ठोक, माय कडी लावली आहे की नाही कोणा ठोक, घरात एवढं दागदागिने ठेवलेले, लग्नाचा प्रेड आहे, चोराचा सुकाळ झालेला आहे, कीर्तनात मी आले पण आमचे यांचा स्वभाव भोळा. कुठे ह्या आहे का? आणि मनोदोष जे मी म्हणजे यांना जरी बोलतो पण मी तीनच याच्यात सांगतो, मनोदोष जे कथायाम निश्चलामती. मनातले दोष बाजूला ठेवून ज्या दिवशी आपण ऐकून त्याच वेळेस काढल्याने, नाही तर अर्ध घरी आणि अर्ध इथं, शरीर इथे आणि मन तिकडे, आणि त्याचं शरीर तिथे मन इथे. म्हणजे इथं आलेलं चांगले मग पंत का घरी राहिलेलं चांगले? घरी राहिलेलं चांगले, गेले होऊन यायचं. घरी राहिलेले चांगले. आता जून येतो, 7 जूनचा प्रेड येतो, माऊलीचं प्रस्थान असतं. शिवाजी महाराज सारखे असे मोठमोठे गायक लोक महाराज दिंडीमध्ये, मंत्रमुग्ध होतो माणूस, कसा वेळ जातो लक्षात येत नाही. आलं का? पण हे बादर इथून गेले की तडकमध्ये उतरले घरी फोन करते, पाऊस पडला का? ते म्हणे पाऊस पडला रात्री पेंडवणे. बरं द्या सारख्या खोसून. गेला कुठं? आळंदीला. आणि इकडे सारख्या खोशी सांगितलं, संध्याकाळी पुन्हा करतो फोन, आलं का आबाळ? ते म्हणे आता आलेले खालून. पडलं का पा, आणि पडल्यावर फोन कर पा, बायकोला जागू ठेवतो. आणि ही बायका बिचारे इथं सारख्या खोसून येत्या कामं धंदे करून, आणि तिकडं लक्ष मन मंदिरा गजर हरिनामाचा त्या मस्त टी व्हीला चॅनल, शिवाजी महाराजची चाल काय, माऊली काय वाजवतात, म्हातारी माणसं लक्षात आलं का, फुगडे काय खेळतात, चिखलानं भरलेले लोक यायच्या डोळ्यात इथं पाणी. आलं का? माय मी गेले नाही, कोणत्या जन्मातलं पाप केलं, माझं जाणं नाही झालं, आमचे मालक गेले, काय पुण्यवान तो बादर तिकून उगली का? लक्षात आलं का? तो तिकून म्हणतो उगली का, म्हणजे त्याचं फोन ठेवलेलाच नाही, तो चार्जिंग सुद्धा तो म्हणजे 2-2 मिनिटाला करतो तिथं. म्हणजे आम्ही पाहतो तिथं, लक्षात ठेवा तो हाय कुठं, पण आपला आनंदीला, आणि त्याचं लक्ष कुठं आहे? इथं. आणि ह्या हाईत कुठं? घरी. आणि यायचं लक्ष कुठं आहे? हा, पण बोलायचं ना मोकळा, असं काय काय दुखणं किकडं आलं का तुम्हाला? यायचं लक्ष कुठं आहे? इथे. मग घरी राहिलेलं चांगले का आनंदीला गेलेले चांगले? घरी राहिले. हा, वर पाना. घरी राहिलेलं चांगले का आनंदीला गेलेले चांगले? घरी राहिलेलं चांगले, गेले होऊन हे बी. आनंदीला गेलेले चांगले नाही, कीर्तनात आलेले चांगले नाही, घरी राहिलेले चांगले. मग ते हा एक वेश्या आहे महाराज, तुंडा महाराजचा दृष्टांत आहे. वेश्या व्यवसाय करते आणि महाराज कीर्तन करतो. पण कीर्तनात वेश्याकडे पाहून किती लोक आले होते? आज 30 आले होते. दगड घेतो, मोजून घेतो, लोकांना सांगतो, आपा आमच्या शेजारी फार वाटोळ झालं गाड्या, मी दररोज कीर्तन करतो, पण ही बाई आज 30 आले होते, दररोज 40 आले होते, कधी 50 आले होते. आणि ते खडे मोजून कसं होईल या बाईचं? कीर्तनात अर्धा विषय त्याच्यातच. आणि दररोज ती बाई आमच्या म्हणजे माझ्या घरा शेजारीच मठ आहे, दररोज महाराज कीर्तन करते. पण कोण्या जन्माचं पाप, मी सुंदर प्राप्त झाले शरीर आणि देह विक्री करायला लागले पोटाची खळगी भरण्याकरता, पण आता जरी कीर्तनात जाऊन बसले मला कोण चांगलं मानणार आहे? पश्चाताप करायची महाराज. आणि हो दररोज कीर्तनात 30 आले होते आज
हिचं काय आहे, हिच्यासाठी स्पेशल नरक आहे, असं काय तमुक आहे. आलं का, ही मेली महाराज मेला. महाराज गेले, आपलं देवदूत गेले त्या बाईकडं, उठा आईसाहेब. ते म्हणे बाबा बरोबर तुम्ही आले चुकून, हे सज्जनांचं वारं, त्याच्यामुळे तुम्ही चुकून आले, तुम्ही यायच्या लायकीचे नाही, तुम्ही महाराजकडे जा. ते म्हणे नाही नाही बाई तुझ्याकडेच आलो मी. ते म्हणे कसं काय, तू वरून वेश होती पण आतून दररोज तुझं पश्चाताप होता, आणि त्याच्यामुळं वेश्या व्यवसाय जरी तू केला पण दररोज तुझ्या मनात एकच चिंतन होतं की माझं काही नाही खरं झालं. पश्चातापेने तुझं अंतकरण शुद्ध झालं, मनशुद्धीच्या मार्गी जे विजय व्हावी वेगी, ते कर्म सभा लागे आळू सुन्न केजे. आता मन तुझं स्वच्छ झालं आणि त्याच्यामुळं त्याच कालात तुला देह पडला, आणि त्याच्यामुळं आम्हाला इथं यावं लागलं, अर्जंट आलो पुन्हा. चला आता आईसाहेब उचलून घेऊन गेले. आले का महाराजाकडे गेले यमदूत, उठ. ते म्हणे बरोबर आहे बरोबर आहे, तुमचं चुकलं नाही हो यमदूता हो. अरे ही म्हणजे मेल्यावर बी तिला सोडी ना, हा तुमचं चुकलं नाही, ह्या आमच्या मठा शेजारी ही बाई याचा व्यवसाय करायची, त्याचा परिणाम त्या हवेनं तुम्ही माझ्याकडे आले. ते म्हणे हवेन नाही तुलाच न्यायला आलो खात्रीना. ते म्हणे कस काय, ते म्हणे तू वरून महाराज. आलं का, तो 70% फक्त निंदा त्या बाईची होती. 30 आले 40 आले 50, तुला काय घेणं, 50 येऊ का 100 येऊ, तो तुला चिंतन सोडलं त्याच्याकडे नजर ठेवतो. आणि त्याच्यामुळं आम्ही तुलाच न्यायला आलो. मग यमदूत आले महाराजाला न्यायला विष्णुपंत, आणि देवदूत आले वेश्याला न्यायला. मग वेश्या चांगली का महाराज चांगला? वेश्या चांगली, महाराज माझ्या समोर बसून चांगला नाही. काय माणूस आहे राव, यायचं तर पेपरला द्यायचं लागी काम झालं. ओधून घ्या, वेश्या चांगली महाराज चांगला नाही. तुम्ही माळ आहे का गळ्यात, पाहू द्या बरं माझ्या आहे की नाही. महाराज काय झालं माहिती का, कुरेकर बाबासारखं एक महात्मा आता साखरे महाराज आमचे, असे गावातले 2 गेले पोरं. तिथं गेल्याच्या नंतर बाबांनी पाहिलं माळ नाही काय गळ्यात, माळा घाला. ते म्हणे वा वा बाबाच हातानं, आता बाबा कधी जातील काय सांगतात ते बाबा, मोठे महात्मे आणि द्या, आणि हाय तोपर्यंत आपण माळी घातल्या पाहिजे. आणि त्याच्यामुळं यावगावानं महाराज या पोरानं 2 ना माळी घातल्या. बाबांनी सांगितलं माळ घालायची, पथ्य माळीचं पथ्य असं आहे की आईवडला असलं तर दर्शन घ्या, तुळशीला पाणी टाका, एक ज्ञानोबाची, एक तुकोबाची, आपलं एक देवाची वारी करा, वाटलं तर 2 करा, एक संताची करा, एक देवाची करा. त्यामुळे अजिबात अडचण नाही. लक्षात आलं, शिव्या देत असेल तर शिव्या द्या जाऊ नका लोकाला. आता बांधव कुरीत असेल तर कोरणं बंद करा, लोकांच्या मुलीचे लग्न बुडीत असताल तर ते बंद करा. लक्षात आलं, कामाशी काम करा, मस्त स्वच्छ शुद्ध असं आचरण आपलं ठेवलं पाहिजे. आणि तमाशा पाहत असेल ते बंद करा आणि कीर्तन ऐकायचा. बापरे, बाबाचा पेडा बाबा तोंडात टाकला यायना यायच तोंडात टाकला, माळ घातली, दक्षिण द्याला, बाहेर आले. पण ते तिकून वग चालू होता, टन 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 टन. एक सांगतो का रे, बाबांना तर सांगितलं पण एवढीच वेळेस पाहायचं होता, बाई इच्छा झाली. तो नाही तुला जायचंच आहे बाबा, मी चाललो आता कीर्तनाला. आणि ते म्हण मी एकदा इच्छा झाली मी पूर्णच करीत असतो, मी चाललो तमाशाला. ह्यो गेला तमाशात, वर पहा, ह्यो गेला तमाशात आणि हा आला कीर्तनात. ह्यो गेला तमाशात, हा आला कीर्तनात. आता मला सांगा, तमाशात तो गेल्याच्या नंतर इकडं मस्त अगदी काही लोक शिट्या फुकीते, बाया नाचत्या, इकडं ढोलकी वाजती, वेगवेगळ्या पद्धतीचे ओक चालू आहे, गवळणी चालू आहे. आलं का, आणि हे जेच खाली मान घालून बस, गेलो तमाशात पण मान खाली घालून बसला. अरे 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 अरे, आळंदीसारखे क्षेत्रात येऊन बाबा सांगून सुद्धा दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायण देवा. अरे मी तमाशात आलो, माझा मित्र चांगल्या पद्धतीनं कीर्तन ऐकत असेल, काय मस्त महाराज शिवाजी महाराज कीर्तन करत असतील, कोले महाराज प्रक्रिया सांगत असतील, माऊली मृदुंग वाजवत असतील, पांडुरंग बुवा त्यांना सहकार्य करीत असतील. आलं का, आणि आम्ही इथं येऊन बसलो पुढं तमाशात, आणि ह्यो कीर्तनात बसला. मग मित्र म्हणला होता मला एकदाच तमाशा पाहायचा, याचं एक तर कीर्तन समजा ना. आलं का, मला चाल शिवाजी महाराजचे ऐकवतो, मला रागरागिनी माहीत नाही, यायचे बोल माहीत नाही. असे तो म्हणलाच होता, काय आता तिकडे शिट्या वाजत असतील, काय बाया नाचत असतील, काय तिकडे पंत वर पाहायचं. आलं का, मग आता त्यो तमाशात आहे, त्यो तमाशात, पण त्याचं सारं लक्ष कीर्तनात, आणि ह्यो आहे कीर्तनात, सारं लक्ष कुठे आहे, तमाशात.
मग कीर्तनाला आल्याला चांगला का तमाशाला गेलेला चांगला? हा, तमाशाला गेलेला चांगला माणूस आहे राव आपल्या गावातला हो. डायरेक्ट आपल्या खिलाफातलं काम चालू आहे आता. आलं का? म्हणजे वेशा चांगली, महाराज चांगला नाही. कीर्तनाला गेलेले चांगले नाही, तमाशाला गेलेले चांगले आहेत. घरी राहिलेले चांगले, कीर्तनाला आले चांगले नाही. आळंदीत गेलेले चांगले नाही, गावात राहिलेले चांगले. वा रे वा, पंत माळ काढा उद्या. मग काय सांगायचं? गुरुजी शब्द आहे. गुरुजींनी सांगितलं परमार्थ तुम्ही कृतीने किती जर केला, वृत्ती जर नसेल, 100 माळा गळ्यात टाकले तर काही फायदा होणार नाही. आलं का? आणि म्हणून मन चंगा तो काठ होत मी गंगा. मन शुद्ध आपा, मन जर चांगलं असेल तर महाराज आपण कपड्यावर नका जाऊ, वेशावर नका जाऊ. अहो वनेपी दोषा भवंती रागिना, मी तुम्हाला अंदाजी बोलत नाही. वनेपी दोषा भवंती रागिना गृहे पी पंच इंद्रिय निग्रस्त पहा कुतुसते कर्मणी हा प्रवर्तते कारण निवृत्त रागस्य गृहम तपोवनम. वनात गेला आणि वनी त्याचं चिंतन करायला लागला, आणि घरात राहिला आणि पंच इंद्रियाचं तप करायला लागला. कोण चांगला? घरात. आता राग रागत नाही पहा. कोण चांगला? घरात राहणारा चांगला का वनात गेलेला चांगला? पंत बोला ना. म्हणजे घरात राहणारा चांगला किंवा वनात गेलेला चांगला हे अजिबात महत्वाचं नाही. त्याची वृत्ती काय आहे आता हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून जगद्गुरु आपलं माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आम्हाला तुमची इथं नामस्मरण करत्या विधी विश्वास हट्ट इथं काहीच लागत नाही. इथं फक्त वृत्ती लागते आणि जात लागत नाही, पंथ लागत नाही, लिंग लागत नाही. कारण आमचा देव थोर प्रेमाचा भुकेला. कारण व्याधस्य आचरणम द्रोषच वयो विद्या गजेंद्रस्य का कुब्जाया किम नाम रूप मधिकम किम तत्सुदाम्नो धनम वंशको विदुरस्य यादव पते रुग्रस्य किम पुरुषम. कारण भक्त्या तुष्यती केवलम नच गुणैर भक्ती प्रिय माधवा. आमच्या देवाला काही प्रिय नाही. कारण फक्त आपण हे काय दुर्योधनाचं पंचपक्वान्नाचं अन्न आहे आणि आमच्या विदुर काकाची इथं आमंत्रण नाही. बरं, दुर्योधनाचं आमंत्रण आहे, खायला चांगलं आहे. वर पा, दुर्योधनाचं अन्न चांगलं आहे, आपलं अन्न भरपूर आहे, पुष्कळ केलं, 52 भोग केले महाराज देवाला, आणि आमंत्रण बी आहे. विदुर काकाचं आमंत्रण नाही, खायला केळाच्या सालटाशिव काहीच नाही. देव कुठं गेले? मग देव हा कृतीवाल्याकडे गेला का? बोला आता आता मस्त मजा आहे. देव हा कृतीवाल्याकडे गेला का वृत्तीवाल्याकडे गेला? असं आहे ना महाराज. तुमची कृती बरेच लोक भरपूर करते पहा. आलं का? म्हणजे मी एका ठिकाणी गेलो होतो कीर्तनाला, तर असंच आत्ताच म्हणजे 15 दिवस झाले असं नवेच कपडे घातले मस्त कीर्तनाला गेलो होतो मी. तरी म्हटलं होतं बाबा इतका सत्कार समारंभ करू नका. त्याने ते फुलं वगैरे हे सर्व ते आता सवय लागली लोकांना घरात नेऊस तर फुलं, आणि तिकून येताना फेटा बांधला. मी आलो तर अरे हे एवढे फाटाकडे लावू नका राव. ते फाटाकडे लावले, सारी लीड माझ्या धोत्रात आली. आलं का? आता धोत्रा आली, ती फाटलं मार. आता नेमकं कीर्तनाचा जायचा टाईम, आता नेमकं काय करा? मी आलं अरे बाबा हे आता अवघडच काम केलं का नाही. एक तर 700-800 रुपये धोतर गेलं माझं. ते म्हणे काय मारा तुम्हाला तेच धंदे, मग दुसरं घेता येईल, तुम्हीच घ्या. मग आता हे एवढं केलं या ना, हे कृतीनं करत लोकांना दाखवत होता का वृत्ती याची? डायरेक्ट बोलते लोक हे गावाला दाखण्याकरता. महाराज आपल्या घरी आलते बरं का, धड फटाकडे वाजवले. मला म्हटलं घ्या ना मग, गण पाकिट भेटते ना तुम्हाला, पहा आता येऊ. म्हणजे याचा अर्थ काय? श्रद्धा नाही ही, त्यांना फक्त कृती दाखवायची. मग मला तुम्हाला एक सांगायचं, इथं कृती नको, आमच्या देवाला काय पाहिजे? वृत्ती पाहिजे. चला मग आता आपले 3 मुद्दे समाप्त झाले. इथं आम्हाला प्रमाण कळलं, आम्हाला अनुभव कळला. याला आपलं याला विधी लागत नाही, याला फक्त श्रद्धा लागते, हे आम्हाला वृत्ती लागते, हे आमच्या लक्षात आलं. आता आम्हाला एक सांगा, अवधी पंत अवधी तुम्हाला सांगा. आता मला कीर्तन तुम्हाला सुरू आवडतं का संपवा आवडतं? लवकर बोला जाऊ. तुम्हाला बोलत नाही मी, तुम्ही विनाकारण त्रास ना वेळ नका घालून मला. तुम्हाला नाही बोलत मी, हे ह्या लोकांना कीर्तन समजून द्यायचं मला, नाही तर मग बाजूला नसलं बोलायचं तर मग बोलत जा ना. मग तुम्हाला सांगा कीर्तन सुरू आवडतं का संपवा आवडतं? संपवा आवडतं.
बरं जाऊ द्या आता. सुरू होताना वेळ पाहता का समाप्त होत असताना वेळ पाहता? नाही हा. सुरू होताना लोक वेळ नाही पाहत, जसं जमल तसं येते. बरोबर आहे ना? सुरू होताना वेळ नाही पाहत लोक, जसं जमल तसं. तू होय पुढे येतो मी मागून, असं तिथं काही नाही. मंडप भरता 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 भरतो सुरू होताना, आणि समाप्त होत असताना सारे एक सोयीनाच. याला काय कीर्तन भेटलं आहे का? आलं का? कुठून आणलं होता हे संयोजक? कोण आहे? ते कीर्तन झालं होतं की माझा तुमच्या कशावर लोकांची नजर कशा? सुरू व्हायला महत्व आहे का लोक संपायला वेळ पाहते? हा महाराज, इथंच चुकत आपले. लोकाला कशात बी अवधीची नाही वाट पाहते. अवधी किती याची? अवधी म्हणजे इतके उतावीळ लोक आहे. शेतात जाता ना तुम्ही, मग शेतात गेल्याच नंतर सरकी लावलेली येते का? तिथं बरी वाट पाहता. ते मोहन भागवत सरसंघचालक त्यांनी एक दृष्टांत सांगितलं. हिंदू धर्म RSSचं जे संघटन आहे महाराज, एवढं बळकट संघटन आहे, आणि त्याच्या पुढं सांगतो मला समर्पण आहे. आणि त्याच्या पुढचं सांगा की ते आम्हाला आमदार खासदार व्हायचं म्हणून RSSमध्ये जात नाहीत. त्यांचं समर्पण पाहून त्यांना पद देते. ते ध्यानात घ्या. म्हणजे त्यांचं समर्पण पाहून सारेच पदासाठी काम नाही करत त्या याच्यामध्ये. काय झालं माहिती आहे का? त्यांनी सांगितलं ते पॅक करते माणसं, त्यांच्या माणसाला इतकं मजबूत करते ते. आम्ही समर्पण भाव राहिला पाहिजे, उतावीळ होऊ नका. पण आपल्या हिंदू धर्मातले लोक निष्ठा भरपूर आहे, पण उतावीळले आहेत. आणि मग त्यांनी दृष्टांत सांगायचं. ते दृष्टांत सांगायचे की बुवा, म्हणजे त्यांनी दृष्टांत सांगितलं होतं एकदा. 7-8 माकडे एका मालकाची शिरले फळं खायला. खाल्ले फळं, पण मालकानं एवढं हाणलं त्यांना जोरात. आणि मग यांच्या मालकानं पाहते या माकडानं मोठ्या. ते म्हणे, का रे, मी पाहिलं तुम्हाला, मार खाल्ला की नाही आज? ते म्हणे, हो खाल्ला. मार खाल्ला बिनला जो सांगा बी लागले खाल्ला. पण ते म्हणे खाल्ला सांगा लागले, पण पोट भरलं ना. वाटाची खळगी भरण्याकरता वरून मार्क खाणं व्हायना. काही लोकांना अशी सवय, मार्क खाणं व्हायना, पण ते बांध कोरीचेच म्हणजे नाही सोडणार ही वृत्ती. तसे हे ते म्हणे जाऊ दे ना. पण ते म्हणे, अरे स्वाभिमान जीवन जगलं पाहिजे. वन आपले, चला मी तुम्हाला मार्गदर्शन करू. तुला काय आवडतं? ते म्हणे मला पेरू. तुला? ते म्हणे मला सीताफळ. तुला? ते म्हणे मला रामफळ. तुला? ते म्हणे मला म्हणजे आंबा आवडतो. तुला काय आवडतं? ते म्हणे मला केळी आवडते. घ्या बी. आणि मग या ना बी घेतलं. आता ते म्हणे आता 2 फुटाचे खड्डे करा. ते म्हणे केले. आता शेणखत टाका त्याच्यात. ते म्हणे केलं. त्याच्यानंतर त्याच्यात बी आरोपण करा. केलं. दहसाचं पाणी आणा, पाणी टाका आणि वाट पहा. येतो बरं मी. ते म्हणे या आता वाट पहा, मस्त जीव लावा, चांगले स्वतःचे फळं. महाराज वाट पहा म्हणल्यावर त्यानं मग आता वाट पाहायला काय किती वाट पहा. ते तिथे झाडाखाली थांबले. एक झोप घेतली त्या ना. ते म्हणे उगलं का पायर तू? ते म्हणे मा काय उगा ना बाबा. ते म्हणे तो पहा. ते म्हणे माझं दिसा ना. मग झोपा म्हणतात सर. पुन्हा अर्धा तास झोपले. पुन्हा उठून पाहायला दिसते का रे? ते म्हणे दिसा ना राव. 2.5 तास झाली, उगायला पाहिजे होतं मग. ते म्हणे एक काम करा, पाणी टाकून पहा, वल्यात येईल. पुन्हा पाणी टाकलं. पुन्हा 15 मिनिट थांबले. काही मिळच लागला राव. ते म्हण राव आला असं जरा उकरून पाहायचं का? एक माकड सांगू लागलं. ते म्हणे काहीच नाही अडचण, थोडं उकरून पाहू. ते म्हणे दमानं उकर, कोंब आलेलं मोडून 2.5 तासात. आणि मग यांनी उकरलं. ते म्हणे थांबा ना, दिसलंच नाही. ते म्हणे नाही खालून आला असं, बी उलटं पडलं असं पाय. बी पाहिलं इकून तिकून त्यांना. ते म्हणे मा उगलं नाही राव, फोडून पाय. खराब आहे कसं आहे. यानं फोडलं त्याचं. ते म्हणे आता चला तू पाहू. असं करता करता साऱ्याने बी काढलं, फोडलं. आणि ते म्हणे आपला मालक नालायक आहे की नाही. असं काही उलट मार्गदर्शन करतो. मग मला सांगा, याच्यातून दृष्टांत संपला माझा. बी ते उगलं नसतं का वाट नाही पाहिली. हा, कारण ते बी उगवण्याची जी काल मर्यादा आहे ना, त्याला ठरवलेला वेळ आहे, अवधी त्याला. विद्या, आता चला श्लोक सांगतो. विद्या कालेन पच्यते, कृषी गर्भादयो यथा. कृषीत घातलेला गर्भ जसा दीर्घ कालाने तो अंकुर उत्पत्ती मत्वावच्छेदक संबंधाने आपल्याला फलद्रूप होतो, तसं इथं सुद्धा आपल्याला विद्यामध्ये वाटच पाहावं लागते, परमार्थामध्ये वाटच पाहावं लागते. प्राप्त काळ घडी आया विना
बरोबर प्रमाण दिलं. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्यावेन. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं तर पहा, म्हणजे परमार्थामध्ये अवधी नाही ना महाराज. लक्षात आलं का? याला अवधीच नाही. परमार्थ अगोदर करा म्हणजे अज्ञान जाईल आणि परमार्थ नंतर करा. गुरुजी सांगायचे जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भेटेल. आलं का? याला अवधीच नाही ना. परमार्थ आता हे माऊली शिकली कोणाकडं? ज्याच्याकडे शिकली त्याच्याकडं. आता जायचं काम नाही त्याच्याकडं. हा दर्शन जातं का? नाही जात असता नाही. अहो जात असता नाही, जावाच लागतं. अगोदरच जा शिकण्याकरता आणि नंतर जा कृतज्ञता नावाचा दोष येऊ नये याच्याकरता. मी गुरुजी म्हणतो, आमचे भाऊ म्हणतो, झालं होतं माझं काम. आता काय भाऊन गुरुजी म्हणायचं, पण ते आहे ना आपल्याला इथं आणलं, त्यांनी उभा केला आपल्याला. पहिल्यांदा त्यांच्याकडे शिकत असताना त्यांची सेवा करा आणि आता त्यांचं भाऊ गुरुजी असं म्हणून त्यांची सेवा करा. कारण सेवा कायिक वाचिक आणि मानसिक असते. लक्षात आलं का? आपल्या गुरुचं स्मरण करत असताना ही सेवा जर आपण केली, अगोदर करा दोष जातील आणि नंतर करा कृतज्ञता नावाचा दोष येऊ नये. बरोबर? तसं परमार्थ अगोदर करा, कारण तुमचे मत विक्षेप जाईल आणि नंतर करा. जीवनमुक्तीचं सुख तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे परमार्थाला अवधी नाही. या काय यावद आयो तावत त्रयवंदा गुरुर वेदांत ईश्वरा. जोपर्यंत अविषेद महाराज आहे की नाही पंत, तोपर्यंत 3 गोष्टी अत्यंत वंदनीय. तुम्हाला जन्म देणारे आई बाप याचं सेवा अगोदर करा लग्नाची. हा आणि लग्न एकदा झालं की मग त्याला काढून द्या. दिलं का नाही? हा अहो अगोदरच त्यांची सेवा करा आणि नंतर त्यांची सेवा करा. अगोदर सेवा करा त्यांची. का? कारण ते आमचं चांगलं हित चिंतन करतील. आमचे कारण बाळाचे पाय पाळल्या आणि नंतर करा, कारण वेळोवेळी त्यांना आठवण होईल. महापौराला मी जितका जीव लावला तितकंच मग पोरग खरं निघलं. त्यांचा आशीर्वाद तेव्हा भेटतो बरं का, त्याच्याशिवाय भेटत नाही. नाही तर तुम्ही काहीही करा, तुमचं काही खरं नाही. मग याचा अर्थ काय सांगायचं तात्पर्य की याला अवधी नाही. गुरु सेवेला अवधी नाही, वेदांताला अवधी नाही. आता ग्रंथ गुंडवून ठेवायचे का मग शिकल्यावर? तर सतत चिंतन करा. नवीन नवीन विषय त्याच्यात आठवत असतो. आणि म्हणून ह्योच अभंग मी जर 10 वेळा घेतला ना, याच्यात नवीन चिंतन आठवतं मला. मग आज समजू नका ना अभंग तोच घ्या. अहो अभंग एकच अभंग घ्या, 100 वेळा त्याच्यावर कीर्तन करा. म्हणजे चिंतन जर असेल तर चिंतन वेगळंच निघणार मला, कारण हे त्याचं सामर्थ्य असतं. चला आता सांगायचं तात्पर्य काय आहे की आम्हाला प्रमाण कळलं, अनुभव कळला, याला विधी लागत नाही कळलं, याला अवधी सुद्धा लागत नाही कळलं. फल सांगा ना. बाप रखुमा देवरू विठ्ठलू जवळा कवा त्याने मुक्तिचारी साधी येल्या. आता जवळ येणं म्हणजे काय हो, माझा उद्धार व्हावा असा भाव आपल्या अंतकरणात तयार होणं म्हणजे जवळ येणं आहे. तुम्ही एवढे जे लोक आले आता गाव सोडून इथपर्यंत आले, म्हणजे भाव असल्याशिवाय आले का भाव नसल्याशिवाय आले? थोडं थोडं बोला. अहो अंतकरणात तो अगोदर सत्वगुणात्मक भाव तयार झाला आणि तो तयार झाल्याच नंतर तुम्हाला त्याने घरातून बाहेर काढलं. तुम्ही पायानं चालत आले का भावामुळं आले? कोण्या भावामुळं? लहान भावामुळं का मोठ्या? हा म्हणलं का आलं का? भाव ज्या वेळेला तयार झाला ना तेव्हा निघले तुम्ही. आणि ज्यांचा भाव बोटल्या गेला आलं का, ते म्हणले हा पुढे येतो आम्ही. झोपलेले ते घरी आता. म्हणजे भाव तयार झाला, पहिला भाव आहे. आणि हा भाव तयार झाला महाराज 100% तो पुढं वाट चालत राहतो. आता तुमचा भाव तयार झाला, इथं आले. आता इथं आले तर नुसता भावच राहिला का विचार बी सुसा लागले? आता थोडं थोडं बोला ना महाराज, इथंच पटून देतो मी. तुम्हा भावामुळं इथं आले तुम्ही. आता नुसता भावच राहिला का कीर्तन ऐकल्यामुळं या अभंगाचा विचार प्रगल्भ झाला? विचार प्रगल्भ झाला म्हणजे ही दुसरी अवस्था आहे. म्हणजे मला याच्यातलं हेच चिंतन सांगायचं. ते नाही मी एक मला असं वाटतं देवा काय ते देवाची आहे तिनं मी म्हणजे तुम्हाला थोडं पटलं तर घ्या, नाही तर घेऊ सोडून द्या. उभा क्षणभर क्षणात कल्याण होत असतं वय. पण मी एकदा कीर्तनात सांगितलं होतं की एक नास्तिक माणूस आपलं पुण्याला गेला आणि माऊलीने सांगितलं ना क्षणभरी तुम्ही येत देवाच्या द्वारा क्षणभरच राहा, त्याने मुक्तिचारी साधले. हे 2-3 भाव सांगितले पण त्याच्यातला एक सांगितलं. एक नास्तिक मनुष्य पुण्यात गेला फिरायला, पण त्यानं ऐकलं होतं माऊलीचं प्रस्थान आहे आता आणि म्हणतात भाऊ कळस हालतो. हे काय खरं असं म्हणायचं तो आलं का. पण झाला कोणाला तरी एक मित्र संघ भेटला, ह्यो नास्तिक, याला ते मान्य नाही, थोतांडे अंधश्रद्धा आहे असा तो भूमिकेतला.
पण काय झालं माहिती का, तो आळंदीला आला, नेमकं कोणालाच नाही दिसलं, पण त्याला एकदम झापड पडली का माऊली चमत्कार म्हणा, कळस खरोखर हल्ला असं त्या क्षणात दिसलं त्याला दिसल्यामुळं तो आला होता क्षणभर पाय करता, पण ते म्हणे कळस हल्ला असं पाहायला, पण आता थोडं दिंडीत जाऊ आपण. दिंडीत गेला तर ते दिंडीत इतके लोक नाचा लागले, मंत्रमुग्ध झाले, घाम झाला. ते म्हणे थोडं आपण नाचून पाहू. थोडं म्हणते 10 मिनिट त्याच्यात घातले, 10 मिनिट त्याच्यात घातले, लोक चाला लागले उड्या मारीत. तर त्याला असं वाटलं आता गाडीत बसूच तर काय करू आपण, थोडं चालून पाहू. चालता चालता पुण्यापर्यंत चालत आला तर काही लोक म्हटले बाबा तुम्ही आले होय, चांगलं 5 वारकरी आम्हाला पाहिजे होते. आलं का, याला लागली होती भूक, याला कुत्रं तिथं मोठा जरी असला विचारत नव्हतं, पण योगानं पंचपक्वान्नाचं भोजन खाऊ घातलं. ते म्हणे आजचे दिवस राहूनच भाऊ, आता घरी फोन केला उद्या येतो. उद्या गेलेच नंतर मग काय 1 दिवस 2 दिवस पुण्यात मस्त खायला, हे काय दक्षिणा काय आणि ते मस्त मजा. मग सासवड घरी फोन केला, 3ऱ्या दिवशी येतो आता. असं करता करता पंढरपूरचा काला घेतला आणि मगच घरी गेला. आणि मग त्याला गावात लोक विचारू लागले, करे तू तर हे सारं नाव ठेवतो आता. अहो त्यो म्हणे क्षणभरच गेलो होतो. ऐका आता काय म्हणला त्यो, मी क्षणभरच गेलो होतो, पण महिना कधी गेला हे माझ्या लक्षात सुद्धा नाही आलं. याचाच अर्थ आहे एक क्षणभर तुम्ही फक्त या इथं, एक क्षण आले ना तो माणूस कायमचाच होतो. म्हणून मला असं वाटतं 4ही मुक्ती त्याला प्राप्त. इच्छा तयार झाली की कीर्तन ऐकायची इच्छा होते आणि सुविचारणा नावाची पुन्हा एक दुसरी अवस्था प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मग सुविचारणा म्हणजे काय हो, कशाचा विचार करायचा. मग माऊली सांगतात अभंगाचं दुसरं चरण, 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 1 2 3 4 विचारून मग मग एक शब्दाने कशाचं ग्रहण करायचं. जगामध्ये एक शब्दाने एका देवाचंच ग्रहण करायचं. कारण एक देव सोडला ना महाराज दुसरा सिद्धच होत नाही ना, है की नाही. स्वगत सजतीय विजतीय भेदाने रहित असं कोण आहे, है की नाही. मग एक शब्दाने कशाचं चिंतन करायचं आता, है की नाही. आता मला सांगा समुद्रात लाट कुठे निर्माण झाली, पंत लाट काय घ्यायचे डोळे लाल झालेलो आता, आहे की नाही. हा लाट कुठं निर्माण झाली, समुद्र आहे, बरोबर आहे. निर्माण कुठं झाली, समुद्रात. राहिली कुठं, समुद्रात. गेली कुठं, समुद्रातच. तुम्ही निर्माण कुठं झाली, पृथ्वीवर. राहिली कुठं, मातीत म्हणा ना. निर्माण कुठं झाली, मातीत. राहता कुठं, मातीत. आणि तुमची काय होणार आहे, माती होणार आहे का, मातीचे असं ना. ही माती होणार नाही, ही मातीचे. पाणी लाट निर्माण झाली, स्थिती राहिली, उत्पन्न झाली, लय झाली नाही, पाणीची ते. आता हे आमच्या महिला मंडळ आहे की नाही. सोनं आहे, सोन्याचे अलंकार केले वेगवेगळे. मग ते निर्माण कुठं झाले, सोन्यात. आणि राहिले कुठं, सोन्यात. आणि जाणार कुठे, सोन्यात. का सोनच आहे. अरे का महाराज. म्हणून ही सर्व जी दिसते ना ही मातीची, ही सर्व जी दिसते ना ही मातीची. जसे झाडं काही लिंबाचे आहे, काही वडाचे आहे, काही बाभळीचे आहे, काही सराट्याचे आहेत, आलं का. तसं हे तिकडं ते पीक आलं आणि इकडे हे पीक आहे. बाकी काय आहे, काही ऊसासारखे माणसं गोड आहेत पहा, काही लिंबासारखे कडू आहेत, आहे की नाही. दिसायला कडू मग आलं का, पण परिणामान गोड आहेत ते. काही लोक नाही का स्पष्ट वक्ते,
खडखड बोलणार पण मोकळं राहणार. परिणाम चांगला आहे त्याचा. म्हणजे हे लिंबासारखे आहेत पण परिणाम चांगला आहे. आलं का? काही बाबळीसारखे, काही काटाळ बाबळे आहेत, काही कसे बी टाका, सप्त्यात इकून या तिकून या, लग्नात कामात येत नाही, सप्त्यात कामात नाही, सराटीचे काटे कसा टाका घुसणारच. काही बोरी सारखी, काही बोरीसारखे, काही तुम्ही किती नीट प्रयत्न करा पण ते तुमचा वर करा हाणणार म्हणजे हाणणारच. त्याच वयाला जाऊच देणार नाही. म्हणजे ते तिकडे पीक येईन, हे इकडे आहे. पण हे आलं कुठून? बोला. हा, इतकं चिंतन करायचं. हे आलं कुठून? मातीतूनच. आणि राहिलं कुठं? मातीत. आणि जाणार कुठे? का मातीचे? मातीचे विठाला. हे जगत निर्माण केलं कोणी? जगत राहिलं कुठं? झालं कुठं? देवात. लक्षात आलं का? झालं कुठं? देवात. राहिलं कुठं? देवात. आणि जाणार कुठं? देवात. का देवच हे? मग माझाचं विठ्ठल जळी स्थळी हरिता ठाव नाही, मग मशको हा गोजू शोपजू तुजू. पहिले इतरू हा आत्मज उरला काय. ब्राह्मणी गवी हस्तिने शुनी चैव शपाकेच पंडिता समदर्शना देशता कालता वस्तुता परिच्छेद रहित. फक्त एक या शब्दाने कशाच ग्रहण करायचं? एक देवाचंच ग्रहण करायचं महाराज. हे की नाही? दृष्टांत सांगितलं असता पण वेळ समाप्त झाला आपला. पण मला सांगायचं तात्पर्य काय आहे की एक शब्दाने एक देवाचंच तुम्ही काय करा? ग्रहण करा. आणि पुढं काय लगेच एक दोन शब्दाने जीव शिवाचा विचार करा. 2 शब्दाने एक देवाचा पण पुढं 2 आहे ना. आता मग 2 म्हणजे काय? एक हे जिकडे माग देव आणि पुढे शिव. एक हे शिव झाला आणि एक देव झाला. आता मला तुम्हाला 2 शब्दाचा अर्थ पटवून द्यायचा. मुलगा असेल ना तुम्हाला? आहे का लग्न मुलाचं? बरं मुलगी असेल ना? मुलीचं लग्न? नातू आहे. तुम्ही तुमच्या मुलीचे कोण? तुम्ही तुमच्या मुलीचे कोण? बाप आहे. बर मला वाटलं वडीलच का नाही. आणि तुमच्या नाताचे? आजोबा. वा रे वा. 2 आहेत का तुम्ही? तुम्ही एकच आहे? मग तुम्ही नेमके बाप आहे का आजोबा आहे? बर. 2 नावं पडले तुम्हाला. वडील. वा रे वा. चांगलं काम आहे तुमचं. एकच व्यक्ती 2 कसा झाला बाबा? ऐका, नातू उपाधी लागली म्हणून आज आहे आणि मुलगा उपाधी लागली म्हणून बाप आहे. एकच आहे. काय म्हणले ते? इतकं पटवून देतो मी आता की हे एकच आहेत पण यायला उपाधी 2 लागल्या पुढं म्हणून हे 2 नाही. हे एकच. तसं एकच देव आहे पण माया उपाधी लागली म्हणून शिव झाला म्हणजे ईश्वर, आणि अविद्या उपाधी लागली म्हणून जीव झाला. मागं एकच आहे. म्हणून 2 शब्दाने जीव शिवाचा विचार करा. आलं का? कान्होबा तुझी घोंगडी चांगली आणि आमाशी का दिली वांगू दिले. हे की नाही? आमची रेत मुताने भरली रे पण तुझी शुद्ध सत्वगुणाने विणली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. म्हणजे 2 शब्दाने जीव शिवाचा विचार. आणि पुढं किती आहे? 1 2 तर झालं. आता पुढं किती आहे? 3 शब्दाने स्थूल सूक्ष्म आणि आत कारण आहे. मी स्थूल नाही, स्थूलाचा साक्षी आहे. मी सूक्ष्म नाही, सूक्ष्माचा साक्षी आहे. मी कारण नाही, कारणाचा साक्षी आहे. म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण मी नाही तर यांना पाहणारा. लक्षात आलं का? यांचा द्रष्टा कोण आहे? मी आहे. का 3 मी आहे म्हणून 3 शब्दाने 3 देव मी नाही असा विचार करा. आलं का? आता चला पुढं 4 धर्म अर्थ काम आणि मोक्ष. 4 पुरुषार्थ संपादन करण्याचं काय करा? विचार करा. किंवा ब्रह्मास्मी अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म आणि तत्वमसी या 4 महावाक्याचे 4 वेदातल्या 4 महावाक्याचा काय करा? विचार करा. आणि 5 या शब्दाने अन्नमय मी नाही, प्राणमय मी नाही, मनोमय मी नाही, विज्ञानमय मी नाही, आनंदमय मी नाही. याच्या आत जे या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. म्हणजे या पंचकोशाच्या आतीत जे ते कोण आहे? मी आहे. असं काय करा? विचार करा. 6 शब्दाने आस्तिक. आता इथं आस्तिकाचाच विचार आहे, नास्तिकाचा अजिबात नाही. 6 शब्दाने आस्तिक 6 शास्त्रकारांचा काय करा? विचार करा. आता याच्यात पुन्हा सोपं सांगू तुम्हाला. गुरुजी सांगायचे 6 शास्त्रातलं सार. म्हणजे तुम्ही बोलण्यात चुकू नका 1, वागण्यात चुकू नका 2 आणि समजुतीत चुकू नका 3. बोलण्यात चुकले पंत
आता पंत आता केंद्रीत मागं कोरोना आला. कोरोनात मी कीर्तन केलं इथं. मी सभापती साहेबाला बोललो आहे की नाही, इथं केलेलं मी कीर्तन. कोरोनात केलं तुम्ही पुन्हा सप्ताह, विशेष धाडस केलं तुम्ही. म्हणजे आम्हाला तारीख भेटली, फार आनंद वाटला. म्हणजे कशामुळे माहिती का, कीर्तन करणं बंद पडलं होतं. आणि पहिलं मी इथं आलतो, मला ध्यान आहे 2-3च गाव डोंगरानं आम्ही कीर्तन केले होते, पोलीस वगैरे येऊ नये अशा हिशोबानं तिकडे. आणि हे गाव होतं इथं, रोड इतका जवळ तरी केलं. म्हणलं कमालच झाली पोयशी. पण मला एक सांगायचं, पंत गेले एक बाईला पाहिलं. कोरोनात कोण मेलं काही सांगत माहीतच होत नव्हतं. आता त्याच्यामुळे ते मेलं. आणि हे 2-3 महिन्यानं सहजच गेले. अय काय मावशी, आधी कधी रंडकी झाली तू? आता गाय मावशी कधी रणकी झाली गल्लीत भर. मग विष्णूपंत माळकरी आहे का काय आहे का, बाईन तपासले का ते? नाही ना महाराज, जेच दांडा आणला ना आणि सुटली म्हातारी. काय सांगाव तुम्हाला, म्हणजे हे रडले मरूस तर मारलं महाराज. जसा जसा रागेन पुन्हा त्याच्यावर थांबली नाही. म्हातारी वाड्यात नेलं, तिच्या बांधला आणि 3 दिवस मारित. जसा राग येईल तसं मारायची. मग यायचे मित्र दुसरीकडे गेले. हायला आपले पंत कस काय दिसाना, पंत कस काय दिसाना म्हणून पाहिले. एकदम ते कावड उघडं पाहिलं तर अरे पंत तर 3 दिवस झाली मार खाते. अरे का लाल बुंद झालेली. म्हातारी राग आला की मारायची बांधून. मग हे यायचे मित्र आणि यांचे मित्र महाराज गेले. अरे आणि ते म्हणे अरे पंत बांधलं कसं काय तुम्हाला? काय म्हातारीने मारलं आलं का? आणि म्हातारीकडे पाहिलं यांनी. अरे अरे गया मावशी, हे वैधव्य तुम्हाला कधी प्राप्त झाले? महाराज गया मावशी म्हणे बाबा पाळ आला तू थांब, पाणी पे, मी चहा करते तुला. यायला दम निघा ना. हे म्हणे काय रे म्हातारे, मी रंडकी झालो म्हणलं तरी कुकू नाही, आणि वैधव्य प्राप्त झालं म्हणलं तरी कुकू नाही. मला 3 दिवस झाली सारखी मारायला लागली, काय कारण आहे? त्यावेळेस म्हातारीचे वाक्य ऐका. मेल्या तुला बोलायचं, बोलण्यात फटका येतो. तू बोलला ते बी खरं आहे आणि हा बोलला हे बी खरं आहे. ऐका, तू जे बोलला ते सत्यचे पण ते कटू सत्य आहे. आणि हा जो बोलला ना हे सत्यचे पण हे गोड सत्य आहे. आणि लोकाला कटू सत्य आवडत नाही, गोड सत्य पाहिजे. म्हणून बोलण्यात चुकू नका. मेरे भाईवर बहिणो, लक्षात आलं तुमच्या? याच्यावर 10 वर्ष झाले आम्ही पंतप्रधान आहेत. आता तर त्याच्या पुढे सरकलो आम्ही. मेरे परिवारजनो, म्हणजे आता ते वाक्य समाप्त झाले. महाराज तस्मात तदेव वक्तव्य वचने किम दरिद्रता प्रिय वाक्य प्रधानीने सर्व तुष्यंती जंतवा. सर्व जग हे केवळ फक्त गोड बोलण्याला भुललेले. बोलण्यात चुकू नका. लक्षात आलं का? गोड बोला ना, काय होतं होईन ते टाळीत विषय ज्ञान गोड बोलत राहा. आहे की नाही? मिथले आणि रसाळ शब्द दैश कल अमृताची. पंत चुकता का मग आता? नाही तर नाही ना. हां, म्हणजे ते सांगू तुम्हाला, बोलण्यात चुकू नका, वागण्यात चुकू नका, समजुतीत चुकू नका. गुरुजी म्हणायचे पान महाराज, काय गुरुजीचं वेदांत आहे. बोलण्यात चुकू नये असं वाटत असेल तर वाणी नामस्मरणात ठेवा. वागण्यात चुकू नये असं जर वाटत असेल तर पूर्व मीमांसा पहा, कर्मकांड चांगलं ठेवा. आणि समजुतीत चुकू नये असं जर वाटत असेल तर उत्तर मीमांसा म्हणजे व्यासाची ग्रंथ प्रणाली म्हणजे आपली जीवनात अंमलात आणा. आणि असं जर तुम्ही वागले मग परमानंदो पहा किंवा राहा. मग उदाहरण नका सांगू, आम्हाला नगदी बोला. माऊलीने सांगितलं काळजीच करू नका, आनंद नगदीचे अभंगाचं पहिलं चरण. आनंदो रे आजी आनंदो रे, आनंदो रे आजी आनंदो रे, आनंदो रे आजी आनंदो रे, आनंदो रे आजी आनंदो रे. सबाया भ्यंतरी अवघा परमानंदो रे,
आजी आनंदू. लक्षात आलं का? म्हणजे हा आनंद पाहणा वर्तमानातला आनंद आहे. आता मला तुम्हाला शेवटचा प्रश्न उत्तर शेवट कीर्तन समाप्त करायचं आपलं. तुम्हाला आनंद घरात देणारे इथं बायको आहे का? आता घरात जो तुम्हाला ज्याच्यामुळं आनंद आहे असं समजता ना तुम्ही, ती बायको इथं आहे का आता सध्या? इथं तुमच्यापाशी नाही. पोरग नाही जमीन नाही हा जमीन तुमची इथं काय इथं सध्या? पोरग नाही, जमीन नाही, मुलगी नाही, नातू बी नाही, घर बी नाही तुमचं. मग तुमचं काहीच नाही. ज्याला तुम्ही आनंदाला कारण समजता त्याचं इथं काय सध्या? साऱ्याच लोकात सांगू तुम्ही काहीच नाही इथं तुमचं काय आता? इथं मग तुम्हाला 2 तास दुःख झालं का आनंद झाला? आनंद मग ह्यो आनंद कोणाचा आहे ते सांगा मला आता. हा ह्यो आनंद आहे त्याचा. मग त्याचा कोणाचा? आमचा. हे स्वतःचा आहे. आणि ह्यो स्वतः ह्यो उधार नाही. आता जो कीर्तनात भेटला हा नगदी आनंद आहे. म्हणून आनंदोरी आजी. आणि प्रपंचातला आनंद उधार आहे महाराज, आहे की नाही? तुम्हाला वाटलं नव्हतं का मग लग्न झालं मला सुख होईल? उधार ठेवलं नव्हतं का तुम्ही? पंत आहे की नाही? लग्न झाल्यावर झालं की नाही मग सुख तुम्हाला? नाही. बरं जाऊ द्या. मग सुख झालं नाही तुम्हाला, पुढं मग कशामुळं सुख होईल असं वाटलं तुम्हाला? हा पोरामुळं होईल असं वाटलं का नाही? झालं का? नाही. बरं पुढं नातवामुळं? नाही. मग आता राहिलं काय तुमचं? नाही. हे साऱ्याचंच आपलं, हे साऱ्याचंच आपलं प्रपंचात हे असं आहे. प्रपंचात आनंद उधार आहे. आणि का लक्षात आलं का? तो भेटल हे बी सांगता येत नाही. उगा याच्याकडे यानं त्याच्याकडे पाहायचं, त्यानं त्याच्याकडे पाहायचं, एवढंच चालली आहे. काय चाललं तुमचं? काय चाललं तुमचं? ते म्हणतो आमचं बरं आहे. हे चांगलं ठाम निश्चयानं म्हणतच नाही महाराज. कारण याचं कुठं ना कुठं पांगलेलं आहे. आलं ना? पांगलेलं नाही पण कुठं ना कुठं, साऱ्याच ठिकाणी नाही पण कुठं ना कुठं. कोणाच पोरात पांगलं, कोणा सुनात पांगलं. आलं का? अहो आमचं तर पांगत एवढं सांगू. आता मी काय लय आमचं आहे का? माझ्या घरी येऊन पांगत ते प्रपंच आहे तो. केळीचं पान आहे ते महाराज. मी काय असं लांड्या लाबाड्या करून आमचं चांगलं तुमचं वाईट असं सांगायला मी हे सुटलं की झालं पांगलं आमचं बी. कीर्तन पांगलं तुमच्यातच मी आहे ना. मी का बाजूला आहे का? फक्त मला तुम्ही इथं बोलायला सांगितलं म्हणून मी बोलायला लागलो. फक्त कीर्तनात खरं बोला म्हणून सांगायची पाळी आली. बापराव महाराज खरं आहे का नाही? म्हणजे याचा अर्थ असा आहे की साऱ्याच गोष्टी आपल्या सर्वांच्या. मग हे महाराज तुम्हीच जर तसे तर मग कसं काय तुम्हाला हे करणार? अहो याचाच अर्थ आहे मी सांगून मला सुधारायचं, माझी ही भावना आहे. मी सांगून मला सुधारायचं आणि तुम्हाला ऐकून सुधारायचं, दोहीला सुधारायचं आपल्याला. एवढं मार्मिक आपण चिंतन केलं पाहिजे. कारण मी 100% तुम्हाला खात्रीने सांगतो, मी 2 तास हरलो होतो. आता मी नव्हतो राहिलो आणि त्याच्यामुळं मी नाही राहिलो ना, हे परमार्थातला आनंद आहे. आणि जे ऐकले कीर्तन ते कीर्तनात ते नाही राहिले आणि ह्योच आनंद आहे महाराज. ह्यो नगदी आनंद आहे. म्हणून आनंद रे आजू आपला आनंदू रे आजी आनंदू. आणि हे चिंतन जर सतत आम्ही करत राहिलो, सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदू रे. मला असं वाटतं एवढं चिंतन सांगण्याचा प्रयत्न केला पण लोक टक ऐकत होते. राव मला शिवाजी महाराजांना कारणं सांगितलं हे लोक जरा भारी आहे म्हणे. आणि म्हणून मला असं वाटलं खरंच भारी आहे. कारण हे चिंतनातले लोक आहेत. मला बी चिंतन मी कधी कधी मग लांबीत असतो, कोणीकडे पांगितो माझं काय एवढं आहे म्हणजे काय समजू नका असं धोरणात. आलं का? पण मग ते धोरण जसं लोक असतं तसं धोरण लावितो. त्याच्यामुळं नाही तर मग इकडे इतके कीर्तन जर वाढले असेल ना तर हे ह्याच धोरणामुळे नाही दुसरं बी धोरण ठेवावं लागतं. आलं का? आणि ते माऊली बरोबर आहे ना. त्याच्यामुळं मला असं वाटतं जिथं धोरणात तिथं तर आपण धोरणात, जिथं लोक धोरणात नाही तिथं त्या ह्याच्यापेक्षा पुढचं काम आहे आमचं मग आता. आणि म्हणून मला असं वाटतं जे चांगलं पटलं आवडलं रुचलं तुमच्या जीवनाचं परिवर्तन होईल असं कदाचित जर मार्गदर्शन भेटलं. पूज्य आदरणीय वैकुंठवासी श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील मुमुक्षु पाठशाळा पंढरपूर यांचा अपशब्द अपसिद्धांत शुद्ध